शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. ज्या भाषेत आपले पहिले शब्द उमटले, ज्या भाषेत आपण आपल्या भावना व्यक्त करायला शिकलो, ती भाषा म्हणजे आपली मराठी भाषा. आपली भाषा आपल्या मनाची भाषा आणि त्याच भाषेला आपल्याला समृद्ध करायचं आहे. साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि साहित्यिक हे त्या समाजाचे संवेदनशील साक्षीदार असतात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण ही जी साहित्यिक मालिका सुरू केलेली आहे शब्दांच्या वाटेवर, त्यामध्ये आपल्याला असे अनेक मान्यवर भेटलेले आहेत की ज्यांनी आपल्या विचारातून, कार्यातून, लेखणीतून, अनुवादातून भाषेला समृद्ध केलं आहे आणि त्याचबरोबरीने समाजाला सुद्धा समृद्ध केलेलं आहे. ती समृद्ध झाली की आपण सगळे आपोआपच समृद्ध होतो आणि म्हणूनच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण ही मुलाखतींची विशेष मालिका सुरू केली आहे शब्दांच्या वाटेवर. आणि या शब्दांच्या वाटेवर मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या शब्दाच्या वाटेवरचे संवादक आहेत मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत, ज्यांनी अखिल भारतीय महामंडळाचे सलग 6 वर्ष ते अध्यक्ष होते आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे सलग 25 वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे, असे कौतिकराव ठाले पाटील सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आभारी आहे सर. खरं तर 25 वर्ष अध्यक्षपद सलग भूषवणं आणि वेगवेगळ्या पदांवर, मोठमोठ्या पदांवर तुम्ही कामं केलेली आहेत. साहित्य आणि एकूणच मराठी भाषा हा इतका मोठा प्रवास कसा सुरू झाला हे आम्हाला ऐकायला खरंच आवडेल. तसं कसा सुरू झाला आहे सांगणं तसं कठीण काम आहे, पण थोड्याशा फार पूर्वीच्या बालपणातली एक आठवण मी मुद्दाम सांगतो की मी आमची गावं त्यावेळेला इकडे शिक्षणाचा प्रसारच झालेला नसल्यामुळं आणि डोंगराळ भागात आमचं गाव असल्यामुळं शाळाच त्या काळात नव्हत्या आणि म्हणून थेट मी 4थीची परीक्षा दिलेली होती. 1ली, 2री, 3री, 3री अशा प्रकारचं औपचारिक शिक्षण आमचं झालेलं नव्हतं. गावठी शिक्षकानं आम्हाला घरी शिकवलेलं होतं. त्यामध्ये वाचन आणि गणित हे 2 विषय ते आमच्याकडून नीट करून घ्यायचे. तर वाचन अशा पद्धतीनं वाचनाची सवय त्याने लावून आम्हाला सवय लावली की वाचनाची गोडी निर्माण झाली आणि आपण वाचणार म्हणजे मराठीच वाचणार. मराठी घरात जन्माला आलेला माणूस मराठीशिवाय दुसरं काय बोलणार आणि मूल काय बोलणार दुसरं, आणि म्हणून मराठीच वाचणार. ती वाटल्यानंतर असं पुढे वाटायला लागलं की याच्यामध्ये मॅट्रिक झालो, BA झालो, MA झालो आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की आपलं वाचन आपण सतत वाचतो त्या निमित्तानं, तर या क्षेत्रामध्ये आपल्याला ते काही करता आलं तर बरं होईल. आणि मग त्या दिशेनं थोडा विचार केला. योगायोग असा की मराठवाडा साहित्य परिषदेत त्यावेळेला लोकांचा जो संच काम करत होता तो थोडासा विस्कळीत झालेला होता आणि ते काम ठप्प झालेलं होतं. त्यामुळं आमचे गुरुवर्य डॉक्टर सुधीर रसाळ हे एकदा मला भेटले आणि मला असं म्हणाले की तुम्ही मराठवाडा साहित्य परिषदेत काम करा. काम ठप्प झालेलं आहे साहित्य परिषदेचं. आणि खरोखरच एक सव्वा वर्षानंतर मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये मला ते घेऊन गेले. निवडणुका आलेल्या होत्या, निवडणूक झाली आणि माझ्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी सोपवली आणि मग मी ते काम करायला लागलो. त्यातून अनेक गोष्टी सुचत गेल्या, भाषेसंबंधीच्या सुचत गेल्या, वाङ्मयासंबंधीच्या सुचत गेल्या, लेखकांसंबंधीच्या सुचत गेल्या. त्याचं आयोजन करता करता पुष्कळशा गोष्टी माणूस घडत जातो. त्याप्रमाणे माझ्या हातून काही गोष्टी झाल्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा साहित्य परिषद असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ असेल, साहित्य अकादमी असेल दिल्लीची, किंवा मग विश्व मराठी साहित्य संमेलनाची स्थापना अमेरिकेला जे पहिलं घेतलं ते मीच घेतलं. माझ्याच हातून ती स्थापना झालेली होती. अशी पुष्कळ कामं झाली. लेखिका साहित्य संमेलनाची स्थापना आम्ही केली आणि त्यातून अशा प्रकारची कामं झाली आणि कामं होत राहिली, आताही होत आहेत. खरं सर, आताही होत आहेत आणि अशीच पुढे होत राहतील, कारण यातूनच खरं तर आपण घडत असतो, वेगवेगळे विचार घडत असतात आणि एकूणच अनुभवाने आपण समृद्ध होत असतो. मराठी भाषेच्या आजच्या स्थितीकडे काय बघता तुम्ही, कसं वाटतं? तुम्ही विचारलेला प्रश्न माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे.
मार्मिक अशा प्रकारचा तो प्रश्न आहे, ज्याची चिंता करावी अशा प्रकारची स्थिती आज मराठी भाषेची आपल्या समाजानं करून ठेवलेली आहे. मी सरकारला दोष नंतर देईन, आधी समाजालाच देईन, कारण समाजच मराठी भाषेपासून तुटलेला आहे. आपण एकूण भारताचा आणि भारतीय भाषांचा विचार जर केला तर आपल्या भाषेकडे अतिशय उदासीनतेनं पाहणारा समाज हा जर कोणता असेल अग्रभागी अशा प्रकारचा, तर तो फक्त मराठी समाज आहे. सगळ्या प्रकारचा व्यवहार आपल्या भाषेतून करता आला पाहिजे. आणि जिथं आपण जाऊ तिथं आपण समोरचा माणूस जर तुमच्याच भाषेचा असेल, तो जर मराठी असेल, तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलू शकता. या पद्धतीनं आपल्या समाजानं अनेक क्षेत्रांमधले जे व्यवहार आहेत हे व्यवहार बंद करून टाकलेले आहेत. खूप उदाहरणं मला देता येतील. तुम्ही मुंबई पुण्याकडून आलेल्या असल्यामुळे एकच उदाहरण तुम्हाला मी देतो की साधारणपणे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी खेड्यापाड्यापर्यंत मराठी नाटकं जात असत. तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा मराठी नाटकं जात असत आणि त्या ठिकाणचा प्रेक्षक ती नाटकं तिकिटाचे पैसे भरून नाटकं पाहत होतो. आज काय परिस्थिती आहे? माझ्या कल्पनेप्रमाणे औरंगाबादला 25 वर्षापासून कुठल्याही नाटक मंडळीचं नाटक आलेलं नाही. 25 वर्षापासून. त्याच्या आधी आम्ही नाटक पाहत होतो. आम्ही तरुण असताना अनेक महिन्यातून किमान एक नाटक बाहेरचं यायचं आणि पाहतो. त्यामुळं नाटकं छापली जात होती. प्रकाशक नाटकं छापायची. आता कोणीही नाटकं छापत नाही. नाटकाची पुस्तकं आपल्याला मिळत नाही. नव्या एखाद्या चांगल्या नाटकाचं पुस्तक पाहिजे असेल तर ते आपण मिळत नाही. याचा अर्थ असा होतो की त्या क्षेत्रातून आपण आपली भाषा जी आहे ती भाषा बाद केलेली आहे. सिनेमाचं क्षेत्र तसंच आहे. सिनेमाचं क्षेत्र त्याच पद्धतीचं सिनेमाचं क्षेत्र आहे. सिनेमाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले लोक बाकी इतर भाषांमधले सिनेमे बघतील, पण तो मराठी सिनेमे बघायला आपले लोक जात नाही. उत्तम ज्याला मराठी येत असेल, उत्तम बोलता येत असेल, उत्तम संवाद करता येत असेल, उत्तम लेखन करता येत असेल, उत्तम टिप्पण्या लिहिता येत असेल, ज्याला आपण नोट म्हणतो, कार्यालयीन काम याच्यामध्ये नोट ज्याला म्हटलं जातं, आपण जर तुम्हाला ज्याला लिहिता येत असेल त्यालाच फक्त सरकारी नोकरी मिळेल किंवा त्यालाच नोकरी दिली जाईल अशा प्रकारची काही योजना जर त्या काळात केली असती तर चित्र बरं राहिलं असतं. चित्र बरं राहिलेलं असतं. आता मराठीचं अतिशय वाईट चाललेलं आहे. तमिळ लोक आधी आपली भाषा समृद्ध करतात, तितकीच इंग्रजीसुद्धा, त्याच थोडीची इंग्रजीसुद्धा ते शिकतात, म्हणून जगभर तमिळ गेलेले आहेत. तर तिथं जर ते घडतं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं का घडू नये? आम्ही ते रेटलं पाहिजे, आम्ही ते बोललं पाहिजे. ते जरी आले तर पहिले 6 महिन्यापर्यंत तुम्हाला माफ आहे. मोडकं तुडकं तुम्हाला मराठी येईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला माफ आहे. त्याच्यानंतर नाही. फरसांच्या दुकानावर तुम्ही जर गेलात, खाऊच्या दुकानात तुम्ही जर गेलात तर मला अर्धा किलो पेढे दे असं म्हटलं पाहिजे, अर्धा किलो शेव दे असं तुम्ही म्हटलं पाहिजे. तुम्ही तसं म्हणत नाही. तुम्ही त्याची सोय बघता की याला येत नाही ना, हा तिकडून आलेला आहे बिकानेरवरून, म्हणून याची सोय आपण पाहिली पाहिजे, अर्धा किलो दे दो असं आपण म्हणतो. त्यामुळं ते सोकावलेले आहेत. त्याच्यामुळं ते सोकावलेले आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या भाषेवर कळत नकळत होतो. आणि म्हणून आधी जिथं 80% जास्त प्रमाणामध्ये मराठी बोलली जायची, आज 60% लोक 65% जास्त लोक आता महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय राहतात. हे प्रमाणसुद्धा घटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ती त्यांची भाषा रेटत राहतात. विधानसभेतसुद्धा ते त्यांची भाषा रेटतात आणि आपण सहन करतो. आपले नेतेसुद्धा जय गुजरात म्हणतात. ही जर आपली मनोवृत्ती असेल, ही जर आपली मनोवृत्ती असेल, हा जर आमचा स्वभाव असेल तर काय होणार? तुमच्या भाषेचं संस्कृतीचं हेच होणार आहे. आणि म्हणून चिंताजनक आहे. परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. समाजाच्या पातळीवर चिंताजनक आहे. शासनाच्या पातळीवर सुद्धा चिंताजनक आहे. पण तरी सर मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की साहित्य विपुल प्रमाणात आलेलं आहे, मग त्यात तुम्हाला काही बदल जाणवतात का? साहित्यामध्ये नीट जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे लेखन होतं. आणि आपण जे ग्लोबलायझेशन म्हणतो, खेडं हे आता विश्वग्राम झालेलं आहे असं जे आपण म्हणतो, तर विश्वग्राम जे आहे तर ही विश्वग्रामाची सरमिसळ जी ती झालेली आहे व्यावहारिकेच्यामुळे 1990 नंतर उदारीकरणानंतर जी सरमिसळ झालेली आहे, त्या सरमिसळीमुळं त्यांचं वाङ्मय आपण किती वाचतो याच्यापेक्षा त्यांचे काही शब्द आपण स्वीकारून ते आपल्या वाङ्मयामध्ये नवी जी पिढी आहे, 90 नंतरची जी पिढी आहे, हे आपल्या वाङ्मयामध्ये कुठं पेरतात. त्यामुळं तुम्ही केलेलं लेखन हे फार वेगळं होतं असं समजण्याचं कारण नाही आहे. ते उपऱ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आलेलं मला दिसतं स्वतःला. पण सर आत्ता जसं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,
सगळ्यांना आनंद झालेला आहे, पण मग त्याचा आपल्या मराठीला फायदा नाही झाला का? मी सांगतो ना, मुळामध्ये आपण अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून आपल्या लोकांनी जे काही त्याच्यासाठी खटपट केली, प्रयत्न केले, त्यांनी आधी अभिजात भाषा देण्याचा अधिकार खरोखर सरकारला असतो का, या पद्धतीने नीट जो विचार बौद्धिक पातळीवर केला असता तर त्यांनी अशा पद्धतीची मागणीच केली नसती. जगामध्ये आपल्या भाषेपेक्षा कितीतरी प्राचीन अशा प्रकारच्या भाषा आहेत आणि कुठल्याही जगामधल्या कुठल्याही त्या भाषेचं जे कोणतं सरकार असेल त्या सरकारानं कुठंही त्यांच्या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला नाही. भारत हा असा एकमेव देश आहे की त्यांनी हा आपला दर्जा, आणि भारतातला हा जो विविध प्रकारच्या भाषा बोलणारा 27-28 किंवा 24-25 भाषा बोलणारे जे विविध समुदाय आहे, भाषांचे समुदाय, या समुदायाने आपली शेंडी सरकारच्या हातामध्ये का दिली मला माहीत नाही. ते कोण ठरवणार? सरकारनं काय कळतं? सरकारमधल्या मंत्र्यांना ही भाषा अभिजात झाली हे थोडंच त्यांना कळतं. शेवटी सल्ला तर नेमाडेतच घेणार ना, ते सल्ला बालचंद्र नेमाडेतच घेणार ते की किती जुनी भाषा आहे, काय काय निर्माण झालं. भाषा जेवढी प्राचीन असेल, तिच्यामध्ये निर्माण झालेलं वाङ्मय जितकं विविध प्रकारचं असेल, जितकं समृद्ध असेल, त्याच्यावरून त्या भाषेची अभिजातता ठरते. तो जो समाज आहे, ती भाषा बोलणारा, त्याला तो अधिकार आहे. सरकारला तो अधिकार नाही, तो समजतो. त्यातले विद्वान, त्यातले अभ्यासक, त्यातले लेखक, ज्यांनी ती भाषा समृद्ध केलेली आहे, त्यांचा तो अधिकार आहे. ते ठरवू शकतात. आणि म्हणून आपले लोक हुरळून गेले जेव्हा भारत सरकारनं जाहीर केलं. कारण पहिल्यांदा त्याने तमिळला केलं, आपल्या आधीनंतर त्या 5-7 भाषांना त्यांनी केलं, आणि आपली बहुतेक 9वी भाषा आहे की 9व्या भाषेला त्यांनी अभिजात म्हणून दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं हा मला पडलेला प्रश्न आहे. मुळामध्ये ज्या भाषेमध्ये त्या भाषेचं प्राचीनत्व आणि त्या भाषेमध्ये समृद्ध अशा प्रकारचं वाङ्मय निर्मिती झाली, ती भाषा ही अभिजात भाषा असते. शासनानं काढलेलं जे परिपत्रक आहे, भारत सरकारनं अभिजात भाषा म्हणजे काय याच्यासाठी जे परिपत्रक काढलेलं आहे, तर त्या परिपत्रकामध्ये त्यांनी शासनानंच असं म्हटलेलं आहे की ज्या भाषेमध्ये शास्त्र लिहिलं जातं ती अभिजात भाषा होऊ शकते, तिला अभिजात भाषेचा दर्जा येऊ शकतो. तुम्ही असं लक्षात घ्या की ज्ञानेश्वरानं ज्या क्षणी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली त्या क्षणी मराठी भाषा ही अभिजात झाली. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे, शास्त्राचा ग्रंथ आहे, आणि त्याच्या जोडीला काव्याचाही ग्रंथ आहे, वाङ्मयाचाही ग्रंथ आहे. आणि म्हणून त्या क्षणी ती झाली. वेगळे तुम्ही देऊन काय मिळालं आम्हाला? जर महाराष्ट्र सरकारनं काही प्रस्ताव तयार केले, ते प्रस्ताव अर्थातच विद्वानांना हाताशी धरून, अभ्यासकांना हाताशी धरून करावे लागतील. मंत्र्यांना आणि सेक्रेटरीना ते करता येणार नाही. हे उघडच गोष्ट आहे. कारण ते काही त्यातले तज्ज्ञ नाही, त्यातले तज्ज्ञ दुसऱ्याचे आहेत. अभ्यास करणारे, लेखन करणारे, वाचन करणारे, त्यांच्याकडून ते त्यांना करून घ्यावं लागेल. पण त्यांना सांगावं लागेल, होऊन ते जाणार नाही. म्हणून सरकारनं त्यांची निवड करून त्यांच्याकडून जर काही प्रस्ताव करून घेतले आणि मग दाखल केले तर काहीतरी त्या अभिजाततेचं होऊ शकेल, नाही तर काही होणार नाही. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण शब्दांच्या वाटेवर इथे वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत आहोत आणि मराठी भाषा अजून कशी समृद्ध झाली पाहिजे याविषयी त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता जेव्हा आपण मराठी भाषेबद्दल बोलत आहोत तर थोडीशी लोप पावली किंवा अनेक विविध भाषांचं आक्रमण झालेलं जसं आपण म्हणतो, तर आजच्या तरुण पिढीला त्याच्याकडे ओढण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी किंवा गोडी लावण्यासाठी अजून काय करता येईल? विविध भाषांचं आक्रमण झालं. तुम्ही आक्रमणाचा मुद्दा काढला, मी थोडंसं बाजूला नेऊन इथं या ठिकाणी असं सांगेन की खऱ्या अर्थानं आक्रमण जे इंग्रजीपेक्षाही हिंदीचं मराठीवर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि एक दिवस हिंदी भाषा आणखी 50 वर्षानंतर हिंदी भाषा मराठीला गिळून टाकणार आहे. राजस्थानी गिळलेली आहे, पंजाबी गिळलेली आहे, गुजराती जवळपास गिळत आणलेली आहे. अनेक भाषा ह्या हिंदीनं गिळलेल्या आहे. आणि हिंदीच्या मूळ ज्या भाषा होत्या, ब्रज म्हणा, बुंदेली म्हणा, ह्या भाषा तर त्यांनी कधीच गिळल्या, त्या नष्ट करून त्यातून एक हिंदी त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी हिंदी, कारण हिंदी भाषिक राज्यकर्ते आणि हिंदी भाषिक अधिकारी महाराष्ट्रात असणारेसुद्धा इथं आल्यानंतर घटनेमध्ये केलेल्या तरतुदीमध्ये किंवा भारत सरकारनं केलेल्या तरतुदीनुसार आधी ती भाषा शिकून इथल्या लोकांशी त्या भाषेत मोडका का होईना व्यवहार त्यांनी करायला पाहिजे, तो ते करत नाही. आणि आपल्या लोकांना वाटतं की ही यांची जबाबदारीच नाही आहे आणि म्हणून ते
ते घडत नाही. हिंदीचं आक्रमण हे जबरदस्त अशा प्रकारचं आक्रमण आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांचं कुळ एक आहे. इंग्रजी आणि मराठी या भाषांचं कुळ एक नाही. दोन वेगळ्या कुळामध्ये जन्माला आलेल्या आहेत ह्या भाषा. म्हणून कितीही इंग्रजीचं आक्रमण झालं तर ते खालपर्यंत झिरपूच शकत नाही. ते खालपर्यंत झिरपूच शकत नाही. पण हिंदीचं आक्रमण पदोपदी, कारण तुम्ही लक्षात घ्या की आपले लोक 1000 वर्षापासून तीर्थयात्रेला बद्रीनारायण, गंगटोक, इकडे तिकडे याला जात होते. मला असा एकही इतिहासामध्ये एकही उदाहरण मला सापडलं नाही की 1000 वर्षामध्ये एखादा तरी माणूस भाषा अभावी हरवला आणि घरी आला नाही. त्याला येत नव्हतं त्या काळामध्ये. आता आपल्याला हिंदी येतं. यशवंतराव पहिले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदी आणलेली आहे आपल्याकडे. आपले लोक हिंदी शिकतात, आपल्याला हिंदी बऱ्यापैकी कळतं. पण तरी सर बऱ्याच ऑफिसमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आता आपण मराठीमध्ये कारभार सुरू केला आहे. आमच्यासारखं हे जे काम करून आम्ही जे रेटे सरकारकडे जे रेटे आणतो, सतत जे बोलतो सरकारविरोधात आम्ही, त्याच्यामुळं थोडंफार काम आपल्याकडे झालेलं आहे. आणि विशेषतः मनोहर जोशीनं अधिक लक्ष घातलं होतं. त्यांचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. मनोहर जोशीनं त्याच्यामध्ये अधिक लक्ष घातलेलं होतं आणि कडक अशा प्रकारचं धोरण त्यावेळेला हे केलेलं होतं की याच्यापुढे हे चालणार नाही. रविशंकर शुक्ला हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जसे इकडे यशवंतराव होते ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी इंग्रजीमध्ये टिप्पणी, ज्याला आपण म्हणतो, ती सादर केल्यानंतर त्यांच्यासमोर ते आल्यानंतर त्याच्यावर त्याने लिहिलं. त्यावेळेला विदर्भ हा मध्य प्रदेशाचा भाग होता, त्या राज्यात होता. 11% लोक मराठी होते आणि बाकीचे इतर भाषिक काही आणि मोठ्या संख्येने हिंदी होते. आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं होतं, मुझे हिंदी आती नहीं, मुझे इंग्लिश आती नहीं, आपकी नोट आप हिंदी में या मराठी में लिखो. तेव्हा ताबडतोब ते नीट झाले, सरळ झाले आणि सगळे व्यवहार हिंदीतून आणि काही प्रमाणामध्ये मराठीतून तिकडे सुरू झालेले होते. अशा पद्धतीचं धोरण सरकारनं जर ठेवलं, जर तुम्ही सत्तेत असाल, लोकनेत्यांनी, लोकप्रतिनिधी जर ठेवलं तर ते होऊ शकतं. म्हणून अलीकडे तुम्ही म्हणता तसं बऱ्यापैकी व्यवहार जो आहे तो झालेला आहे. तो पण भारत सरकारच्या कार्यालयामध्ये सुद्धा तो महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे. जर आम्हाला पुरेसं हिंदी येतं, आम्ही व्यवहार करू शकतो, तर कशासाठी 6-7 राज्ये हिंदीची असताना आणि तिकडे सगळ्या प्रकारचं हिंदीचं शिक्षण दिलं जात असताना, हिंदी भाषेचं वाङ्मयाचं संशोधन केलं जात असताना, आमच्या कॉलेजांमध्ये, आमच्या विद्यापीठांमध्ये स्वतंत्र हिंदी विभाग स्थापन करून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा हिंदीच्या शिक्षणावर कशासाठी खर्च केला जातो कळत नाही. तो मराठीच्या याच्यावर खर्च केला पाहिजे. मराठीच्या संशोधनावर, मराठीच्या अभ्यासावर, मराठी शिकवण्यावर तो खर्च केला गेला पाहिजे. पूर्वी लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांची जे 6वी जन्मशताब्दी सध्या सुरू आहे, त्यांच्या वडिलांनी त्यांना वेद वगैरे 5व्या वर्षापासून शिकवले. त्यांना वाईला ठेवलं, त्यांना काशीला ठेवलं, संस्कृत शिकायला त्यांना कलकत्त्याला ठेवलं. बाप निर्णय घ्यायचे, आई बाप निर्णय घ्यायचे की आपल्या मुलाला काय शिकवायचं. आता आमचं सरकार निर्णय घेतं. कोट्यावधी आई बापाला कोणी विचारतच नाही, आमच्या बरोबर सरकार घेतं. काय होणार मराठीचं, त्यांनाच नकोय. खरं आता मराठी शाळा बऱ्याचशा खूप चांगल्या पद्धतीने सुरू होत आहेत. मराठी भाषांमध्ये घालावं हा आग्रही धरला जात आहे. पण त्याच्यासाठी कधी कधी मराठी साहित्य अजून समृद्ध करण्यासाठी लेखकांची काय भूमिका? लेखकांची भूमिका ही महत्त्वाची अशा प्रकारची असू शकते, कारण उत्तम लेखन तुम्ही त्या भाषेमध्ये, मुलांना त्याची गोडी निर्माण व्हावी, त्यांनी वाचावं, तशा पद्धतीची पाठ्यपुस्तकं लेखक जे लेखन करतात तर त्यातले जे पाठ निवडले जातात, अगदी बालवर्गापासून 1ली, 2री, 3री, 4थी वगैरे जे पाठ निवडले जातात ते त्या मुलांना आकर्षक वाटले पाहिजे, त्या मुलांचं मन धरू शकणारे अशाच त्यांचं जे भावविश्व असतं, मनोविश्व असतं, ते मनोविश्व लक्षात घेऊन, त्यांचं त्या भावविश्व लक्षात घेऊन जे लेखन केलेलं असेल अशा प्रकारचं लेखन निवडून त्याची क्रमिक पुस्तकं तयार केली तर ती पुस्तकं मुलांच्या समोर गेली तर त्यांना आकर्षण निर्माण होईल, त्यांना गोडी लागेल. ते पुन्हा तशा पद्धतीची पुन्हा काही मिळतं का वाचायला ते बघतील पुढे, थोडं 10 वर्षानंतर का होईना त्यांच्या वयाच्या, आणि त्यांचं ते वाचन वाढू शकतं. त्यातून निश्चितपणानं फरक पडू शकतो. आणि म्हणून लेखकांचा या बाबतीमध्ये मोठा वाटा आहे. पण त्याच्यापेक्षा लेखकांनी जे लिहिलं त्यासाठी निवड करणारी जी मंडळी आहे, शालेय मंडळ असेल, बालभारती असेल किंवा आणखी काय अशा पद्धतीचे असतील, तिथं सरकारी ज्या नियुक्त्या होतात, मराठवाड्यातला एक, विदर्भातला एक,
कोकणातला एक, खानदेशातला एक, पुण्याचा एक, मुंबईचे 2, पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली तिकडचा एक, दलित एक, दुसरा ओबीसी एक, मराठा एक, ब्राह्मण एक, या पद्धतीनं जी आपण हे करतो. आणि मग त्याच्यामध्ये ते लायक आहेत की नाही पहिलीपासून तर MA पर्यंत आणि त्याच्या पुढचंही सगळे अभ्यासक्रम मराठीचे आता जिल्हा पातळीवरचे झालेले आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवरचे एकूण मराठीच्या पातळीवरचे अभ्यासक्रम उरलेले नाही आणि त्याचा फार मोठा तोटा हा मराठी शिक्षणावर होतो. मराठी शिक्षणावर फार मोठा परिणाम त्याचा होतो असं आमचं अलीकडे मत बनत झालेलं आहे. सर, खरं तर एकंदरीतच आता तुम्ही मराठी भाषा, अभिजात मराठी भाषेला मिळालेला दर्जा किंवा आत्ताची स्थिती या सगळ्यांविषयी जे काही भाष्य केलं आहे किंवा जी काही तुमची मतं मांडलेली आहेत, तर मला असं वाटतं भाषा ही आपल्याला परखड मत मांडायला शिकवते का? कसं आहे की मूल जेव्हा जन्माला येतं ते आईची भाषा घेऊनच येतं. त्याचा पहिला संवाद हा आईशी होतो, नंतर घरातल्या माणसांशी होतो. तो ऐकत असतो, त्याला बोलता येत नसलं तरी त्याच्या कानावर ते पडत असतं, मेंदूपर्यंत ते त्याच्या पोचतच असतं आणि ते ग्रहित त्या मेंदू जे आहे ते हे स्वीकारत असतो, तो मेंदू स्वीकारत असतो. नंतर आजूबाजूच्या मुलांमध्ये समाजामध्ये तो वावरतो. समाजाची भाषा ही त्या आईचीच भाषा आजूबाजूच्या असते. आणि म्हणून भाषा ही पहिली तुम्हाला व्यक्त करण्याचं पहिलं अशा प्रकारचं साधन आहे. त्याच्या आईचं दूध आधी आईचं दूध आणि नंतर भाषा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ती भाषा कोणतीही असो त्या समूहाची जी काय भाषा असते ती अतिशय महत्त्वाची असते. ती व्यक्त व्हायला शिकवते, ती बोलायला शिकवते आणि तिच्यामध्ये समाजानं वर्षानुवर्ष जमा केलेलं अनुभवातून जे काही धन असेल, भाषाधन, त्याच्यातून वाक्प्रचार म्हणा, म्हणी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर पडत असतात. आणि मग तो त्याच्यातून व्यक्त व्हायचा असेल, जर काही महत्त्वाचं आहे असं त्याला जर वाटलं तर आपलं मत निर्भीडपणानं मांडतो. निर्भीडपणानं मांडणं म्हणजे परखडपणा. निर्भीडपणानं मांडणं म्हणजे परखडपणा. निर्भीडपणानं मांडलं की हा परखड बोलतो असं म्हटलं जातं. खरं बोलणं आणि परखड बोलणं याच्यामध्ये फारसा फरक नाहीचे फरक. आणि म्हणून निर्भीड बोलणं म्हणजे परखड बोलणं. आणि भाषेशिवाय तुम्ही परखड बोलू शकत नाही. तुमच्याजवळ दुसरं कोणतंही माध्यम नसतं, दुसरी कोणतीही कला भाषेप्रमाणे भाषा जी काम करते तशा पद्धतीचं काम दुसरी कोणतीही कला करू शकत नाही, नृत्य करू शकत नाही. संगीत त्यांची एक भाषा आहे, ती करते ती त्यांची ती आहे, ते करते ती. पण अशा पद्धतीचं आदानप्रदानाचं जे महत्त्वाचं अशा प्रकारचं लोकांच्यापर्यंत, हजारो लोकांच्यापर्यंत ते जाऊ शकतं. असं फक्त भाषाच करू शकते. आणि म्हणून भाषा ही परखड असतेच, निर्भीड असते की ती परखड असतेच. नक्कीच आपली भाषा आहे, आपल्या भाषेला जगवायचं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की 50 वर्षांनंतरही मी मराठी आहे किंवा ही माझी भाषा आहे हे सांगता आलं पाहिजे. तर आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना, तरुणांना किंवा एकंदरीत सगळ्यांना तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटतो, काय सांगावंसं वाटतं? संदेश देण्या इतका माझा अधिकार आहे की नाही मला माहीत नाही, पण वयानं मला तो प्राप्त झालेला आहे. म्हणून मी काही गोष्टी तरुणांच्यासाठी आणि समाजासाठी जर ते ऐकणार असतील, लक्ष देणार असेल, तर काही गोष्टी मी सुचवू शकतो, काही गोष्टी सांगू शकतो की तुम्ही तुमच्या भाषेपासून जर तुटलात तर तुमच्या समाजापासून, तुमच्या संस्कृतीपासून, तुमच्या इतिहासापासून तुमच्या इतिहासापासून तुम्ही तुटाल. आणि म्हणून भाषा ही तुम्हाला, तुमची भाषा जर उत्तम आली तर जगातली कोणतीही भाषा, पहिल्यांदा तुमची भाषा ही तुम्ही अधिक चांगली आत्मसात केली पाहिजे. ज्याला आपली भाषा जास्त चांगली आत्मसात करता येते त्याला अन्य कोणतीही भाषा आत्मसात करता येते, शिकून करता येते. ही सहज तो शिकू शकतो. तर तरुण पिढीनंच केवळ नव्हे तर माझ्यानंतर जे कोणी असतील त्या सगळ्यांनी भाषेकडे आपले जे वारस आहेत त्या वारसांनासुद्धा ते जर तुटू इच्छित असतील तर त्यांनाही तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या भाषेवर पहिलं प्रेम, आईनंतरचं पहिलं प्रेम हे तुमच्या भाषेवर असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या चळवळी 14व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या होत्या. कारण त्यांनी फ्रेंच स्वीकारलेली होती आणि त्यांचा जो अभिजन वर्ग होता तो अभिजन वर्ग फ्रेंच शिकला होता आणि मोठमोठी पदं वगैरे त्यांनी मिळवलेली होती. पण भाषाभिमानी लोकांनी ती चळवळ चालवली आणि ती चळवळ चालवून पहिली इंग्रजी आणि पहिलं इंग्लंड आणि मग बाकीचं दुसरा. ती पॅरिस कितीही चांगला असेल पण पहिलं इंग्लंड,
फ्रेंच कितीही चांगली असेल पण पहिलं इंग्रजी या पद्धतीनं स्वीकार केला, ती चळवळ चालवली, सगळ्यांनी ती आत्मसात केली आणि पुढे ती जगाची भाषा झाली. आपल्या ही बोडक्यावरती बसलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आपली भाषा ही महत्त्वाची, तिला कणखर बनवण्यासाठी प्रयत्न प्रत्येकानं आपली भाषा सोडता कामा नये. सर, खरं तर इतकी छान तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केलीत की परखड मतं मांडली आणि खरंच आपली भाषा आत्ता कुठे आहे आणि तिचं पुढे काय होणार आहे किंवा आपली जबाबदारी काय आहे याविषयी आम्हाला मोलाचा सल्ला दिला, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. मला तुमच्याजवळ वेळेचं बंधन नसतं तर मी आणखी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. नक्कीच. आपल्या शब्दांच्या वाटेवरच्या पुढच्या प्रवासात आपण अशाच एका नवीन मान्यवरांना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.